अभिवक्ता संघ निवडणुकीचा बिगुल वाजला असून अभिवक्ता एकता पॅनेल प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. ॲडव्होकेट देशमुख येदुपत यांच्या नेतृत्वाखाली या पॅनेलने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून वकिलांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याविरुद्ध कठोर भूमिका आणि अपघात विमा योजनेचे आश्वासन, सुसज्ज बार रूम्स आणि महिला वकिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती, ज्युडिशियरी परीक्षेसाठी मोफत क्लासेस आणि AI तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा, गरजू वकिलांना अल्प दरात कर्ज आणि आपत्कालीन वैद्यकीय निधीची तरतूद. आमची जबाबदारी म्हणत हे पॅनेल आता मैदानात उतरले आहे. जिल्ह्यातील वकिलाकडून या पॅनेलला मोठा प्रतिसाद मिळाला दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कपिल साहेबराव पाटील सचिव पदासाठी अधिवक्ता एकता पॅनलतर्फे आपली उमेदवारी दाखल केली आहे. मी नांदेडच्या प्रत्येक वकिलाच्या सन्मानासाठी, सुरक्षेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अभिवक्ता एकता पॅनलतर्फे कटिबद्ध आहे. आपल्या वकील संघातर्फे कटिबद्ध आहे. आपल्या वकील बांधवांना आपले हक्क मागल्याने भेटत नसतात, त्या ठिकाणी मी लढण्यासाठी सदैव तयार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की मला अभिवक्ता संघाच्या सचिवपदी काम करण्याची संधी द्यावी. सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा ही विनंती. मी ॲडव्होकेट दीपाली डोणगावकर उपाध्यक्षपदासाठी अभिवक्ता एकता पॅनलकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी वकील महिलांसाठी स्वतंत्र व सोयीयुक्त असे बार रूम आणि ते ज्युनियर वकिलांचे भेडसावणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच आपले अमूल्य मत देऊन आमच्या अभिवक्ता एकता पॅनलला विजयी करावे ही आपल्याला विनंती करतो. मी ॲडव्होकेट मंगेश रामकृष्ण दामनिक वर्ष 2026 ते 2028 या कालावधीमध्ये होऊ घातलेल्या नांदेड अभिवक्ता संघा नांदेडतर्फे अभिवक्ता एकता पॅनलतर्फे मी कोषाध्यक्ष म्हणून उभा आहे. तरी सर्व सन्माननीय आदरणीय मतदार बंधू भगिनींनी, सर्व वकील मंडळींनी मला भरघोस आमच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही सर्वांना नम्र विनंती करतो. जय हिंद. नमस्कार आदरणीय वकील बंधू आणि भगिनींनो, मी नांदेड बार असोसिएशनमध्ये 2026मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सहसचिव महिला या पदासाठी उभी राहिली आहे. माझे नाव ॲडव्होकेट सुजाता शंकरराव बगाटे आहे. तरी सर्वांनी अभिवक्ता एकता पॅनलला भरघोस मताने विजयी करावा ही नम्र विनंती.